बीड जिल्ह्यातील कडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हद्दपार केली आहे। निष्क्रियता काय असते, बेजबाबदारपणा काय असतो, बेकायदेशीर कृत्य काय असतं आणि निव्वळ अमानवीयता काय असती त्याचं दर्शन या कडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घडवलंय। 2-3 दिवसापूर्वी अविनाश सोनवणे अंजनवती या ठिकाणी राहणारा बौद्ध समाजाचा तरुण हा मुकादम आहे आणि नगरला आपल्या मजुरांना भेटण्यासाठी गेलेला असताना परत येताना 4 वाजता दिवसा ढवळ्या 4 वाजता एका दुकानाच्या समोर त्याच्या मोटरसायकलचं पेट्रोल संपलं। मग कुठेतरी बॉटल भेटल, मी पेट्रोल आणून त्यात टाकेल अशा हिशोबाने तो त्या ठिकाणी उभा राहिला। काय करावं काय नाही या प्रश्नात तो उभा होता आणि ज्या दुकानापुढे काड्यातल्या उभा आहे त्या दुकानदाराला असं वाटलं की हा चोर आहे, हा हल्ला करायला आलाय, हा गुन्हेगार आहे। आयुष्यात एकही यंशी नसलेला अविनाश सोनवणे अतिशय प्रामाणिक ऊसतोड मजुरांचा मुकादम, आपला छोटासा 6 महिन्याचा व्यवसाय करून जगणारा हा तरुण आणि त्याला त्या ठिकाणी या दुकानदारांनी लांबूनच शिक्का लावला की हा चोर असेल, हा हल्ला करायला आला असेल, हा गुन्हेगार असेल। लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला आणि त्या ठिकाणी कड्याच्या पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी पोलीस त्या ठिकाणी आले। त्यातला एक जण सिंगमच झाला होता, त्याला लाज वाटली पाहिजे होते। आपण काय करायला लागलो, कसलीही शहानिशा केली नाही, त्याला जागेवर तर मारलंच, पण पोलीस स्टेशनला आणून सुद्धा बेदम मारलं। आम्ही पूर्ण चौकशी केली त्याच्यामध्ये, अतिशय निर्दयीपणे मारलंय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी पीआयनी चौकशी केली पाहिजे, डीवायएसपीनी चौकशी केली पाहिजे, एसपीनी चौकशी केली पाहिजे। अरे मुकादम असलेला माणूस, त्याच्या गावाच्या सरपंचाला तुम्ही त्या गावात माहिती घ्यायची असती, तुम्ही कुणाला फोन लावला, त्याच्यानंतर याला कसं काय मारलं, त्या दुकानदाराने हा बेजबाबदारपणा का केला, याचे उत्तर कोण देणार आहे? त्याच्या हातावर काळं निळं झालंय, पाठीवर काळं निळं झालंय, त्याच्या तोंडावर लाता घातल्यात, त्याचे गुडघे फोडलेत। ही कोणती, कशाबद्दल, काय अपराध आहे त्याचा? त्याच्या गाडीचं पेट्रोल तिथं संपलं, हा अपराध आहे? रात्री 1:30ला नव्हता, रात्री 12ला नव्हता, रात्री 2ला नव्हता, 4 वाजता दिवसा ढवळ्या तुम्हाला चोर दिसायला लागले। मी आष्टी मतदारसंघाच्या असणाऱ्या सगळ्याच त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला सुद्धा आव्हान करतो, हे योग्य नाही। हे कडा पोलीस करायला काय निघालेत? उचलला, नेला, मारला। अरे 1, 2, 3 किती मारणार तुम्ही त्याला? समजू शकतो आम्ही पोलीस आहे, धाक दाखवतील, गैरसमज झाला, रक्तबंबाळ करणार, काळं निळं करणार, त्याचा सोमनाथ सूर्यवंशी करणार। काय गुन्हा, त्याच्यावर कोणता एफआयआर होता, कोणत्या पीसीआर मध्ये तो होता? एवढी मोठी निष्क्रियता आणि कारवाई काही नाही। बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आमचे नितीन सोनवणे धडपड करतायत, स्पॉटला जाऊन लाईव्ह आले, पीआयला जाऊन निवेदन दिलं, एसपींना भेटले, एसपींना पीडिताच्या जखमा दाखवल्या, आज पुन्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांना भेटून जखमा दाखवल्या। त्यात जगू शकत नाही तो अविनाश सोनवणे। आता रात्री तटकन उठून बसतोय, तो जखमा त्याला लक्षात येतात आणि तो विचारतोय मला का मारलं? तो सांगतोय मी पॅन्थरच्या जिल्हाध्यक्षाचा नातेवाईक आहे म्हणून परत तुम्ही जास्त मारताय। तो सांगतोय माझ्या गावात फोन करा, तो सांगतोय माझं आधार कार्ड घ्या, तो सांगतोय माझी ओळख, मी मुकादम आहे, तरी तुम्ही मारत सुटलाय। तुम्हाला सहज भेटल्यात नोकऱ्या। एखादा तुम्हाला मोठा हत्याकांड करून महाराष्ट्र वेटीस धरायचा होता, महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था बिघडायचा होता। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही आहात, तुम्हीच महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रयत्न करताय। कुणाच्या हातचं भावलं झालेला याचं तरी उत्तर द्या। मी बीडच्या एसपींना आव्हान करतो, हे योग्य नाही।
आज 3 दिवस झालं तरी कारवाई होत नाही. आणि याच्यात आम्ही शांत बसू किंवा चाल ढकल करू हे होणार नाही. बौद्ध समाजाचा तरुण आहे, त्याला विनाकारण अन्याय झालेला आहे, तो झोपू शकत नाही, तो कधीही आत्महत्या करू शकतो, एवढी त्याची मानसिकता डिस्टर्ब झालेली. आयुष्यात त्याच्यावर एक एनसी नाही, तो गुन्हेगार नाही, त्याच्यावर काहीही कसली कारवाई नाही. आमचा जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी गेल्यावर तो दुकानदार म्हणतो गैरसमज झाला.